everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to solve another practical problem of partnership final account, that is problem number 4 on page number 57. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बुककीपिंग अँड अकाउंटन्सीच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 57 वरती फोर्थ प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आपण आता सॉल्व करणार आहोत. आधी 3 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत आणि आज चौथा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय डिफरंट थिंग आहे, काय वेगळं आहे ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करायचं आहे. सी on page number 57, fourth practical problem is given. We have to read it first. From the following trial balance of Messrs. Meera and Madhav, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत आणि तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. एकदम क्विक आपण बघणार आहोत ट्रायल बॅलन्समध्ये काय काय दिलेलं आहे आणि त्याचे इफेक्ट्स कुठे दाखवायचे आहेत. स्टॉक 1/4/2018 म्हणजेच 1 एप्रिल 2018चा स्टॉक आहे. म्हणजेच काय आहे, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची एंट्री आपण कुठे करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तिथे मार्क करायचं आहे. मी आता इथे काही मार्किंग करत नाही आहे, तुम्ही लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड ॲज ए ओपनिंग स्टॉक. नेक्स्ट डेटर्स balance sheet asset side. Next bills receivable, balance sheet assets. Purchases trading account debit side. Next returns. आता हे रिटर्न्स आहेत, सेल्स रिटर्न आहेत की परचेस रिटर्न आहेत काहीच दिलेलं नाही आहे. कॉमन सेन्स यूज करायचा आहे. ऑफकोर्स आता डेबिटला रिटर्न आहेत म्हणजेच ते सेल्स रिटर्न आहेत, राईट. म्हणजे हे सेल्स रिटर्न आपण कुठे दाखवतो, लेस फ्रॉम सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून लेस करायचे आहेत. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला एंट्री करायची आहे. नीट लक्षात घ्या, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड्स दोन्हीही कॅरेज कॉमन आहेत वर्ड्स, पण इनवर्ड आणि आउटवर्ड हाच डिफरन्स आहे. तर कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट मोटर व्हेकल ॲसेट आहे, बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डिफरन्स नीट बघा, एक्सपोर्ट ड्युटी आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इम्पोर्ट ड्युटी असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आलं असतं. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, पण ब्रॅकेटमध्ये काहीतरी सांगितलेलं आहे. फॉर 3 years फ्रॉम 1/10/2018 म्हणजेच 1 ऑक्टोबर 2018ला हे जे ॲडव्हर्टाइजमेंटचे 4800 आहेत ते पे केलेले आहेत. काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तेव्हा. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे कारण ती ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे. ओके. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ड्रॉइंग्स कॅपिटल आपण अकाउंट प्रिपेअर करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्या डेबिटला त्या पार्टनर्सच्या अमाऊंटच्या कॉलममध्ये त्या अमाऊंट्स मेन्शन करायच्या आहेत. नेक्स्ट लीज होल्ड प्रिमायसेस ॲसेट्स. कॅश ॲट बँक ॲसेट्स. फर्निचर ॲसेट्स. क्लिअर आहे डेबिट साईड. नाव नेक्स्ट क्रेडिट साईड. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला बँक ओव्हरड्राफ्ट मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट बिल्स पेएबल लायबिलिटीज. नेक्स्ट क्रेडिटर्स लायबिलिटीज. सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आता सेल्सवरती रिटर्न आहेत म्हणून आपण इथे मार्क करणार आहोत, स्टार मार्क. नेक्स्ट आउटस्टँडिंग रेंट लायबिलिटी. अनपेड वेजेस. आता अनपेड मीन्स आउटस्टँडिंग, दोघांचंही मिनिंग सेमच आहे, अनपेड आणि आउटस्टँडिंगचं. अनपेड वेजेस आहेत कुठे येणार, बॅलन्स शीट लायबिलिटीजमध्ये. कॅपिटल कुठे येणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ज्या अमाऊंट्स असतील त्या कॉलममध्ये त्या अमाऊंट्स लिहायच्या आहेत. नेक्स्ट परचेस रिटर्न. आता इथे परचेस रिटर्न आहे म्हणजेच लेस फ्रॉम परचेसेस. परचेसेसवरती आपल्याला स्टार मार्क करायचा आहे कारण तिथे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नाही आहे, रिटर्न आहेत तिथे, म्हणजेच परचेसची अमाऊंट आपल्याला इनर कॉलममध्ये लिहायची आहे आणि मायनस हे रिटर्न करायचे आहेत. क्लिअर. डेबिट क्रेडिट.
नाव मुव्हिंग टुवर्ड्स आर ॲडजस्टमेंट्स. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट कुठे येतात, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट्स. प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ₹2000 म्हणजेच काय आहे, न्यू बॅड डेट्स. ओके, प्रोव्हिजन केलेली आहे त्यांनी, न्यू बॅड डेट्स नाही आहे, प्रोव्हिजन केलेली आहे. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स कुठे येणार, एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आपण जो फॉर्मॅट लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, नीट बघा काय फॉर्मॅट असतो तो, बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD प्लस प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स मायनस ओल्ड RDD. राईट. आता इथे ओल्ड RDD नाही आहे किंवा बॅड डेट्स पण दिलेले नाही आहेत ट्रायल बॅलन्समध्ये. डायरेक्टली ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलेलं आहे, प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. प्रोव्हिजन केलेली आहे म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक इफेक्ट. सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्समधून हे 2000 लेस करायचे आहेत कारण आपण प्रोव्हिजन करून ठेवले, आपले डेटर्स कमी झालेले आहेत. आणि सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला का देतो, कारण तो आपला लॉस आहे, आपल्याला ही 2000 अमाऊंट जी आहे ती इन फ्युचर मिळणार नाही आहे म्हणून. क्लिअर. नेक्स्ट, क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. रिझर्व्स केलेले आहेत आपण, म्हणजेच डेटर्स जे आहेत आपले, डेटर्सची अमाऊंट आहे 80,500, त्याच्यावरती आपण 3% डिस्काउंट दिलेला आहे. पण आता इथे बघा, जेव्हा आपण अशा ॲडजस्टमेंट्स करतो डिस्काउंट किंवा प्रोव्हिजन 3% किंवा न्यू RDDच्या वगैरे, तेव्हा डेटर्स रिलेटेड ज्या काही ॲडजस्टमेंट्स असतील त्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि जी फायनल अमाऊंट येईल डेटर्सची त्याच्यावरती जे पर्सेंटेज, आता इथे 3% आहेत म्हणून ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. म्हणजेच इथे काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा डेटर्स 80,500 मायनस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 2000, जी अमाऊंट येईल 80,500 मायनस 2000 78,500. आता त्या 78,500 वरती 3% कॅल्क्युलेट करायचे आहेत. हे 3%ची जी अमाऊंट आहे ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक इफेक्ट दाखवायचा आहे आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स. क्लिअर. नेक्स्ट, व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019 ₹1 lakh. लीज होल्ड प्रिमायसेसची ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट किती होती, 1,10,000. ॲडजस्टमेंटमध्ये किती सांगितलेली आहे, 1 lakh. मग जे 10,000चा डिफरन्स आहे, 1,10,000 मायनस 1 lakh, 10,000चा जो डिफरन्स आहे ते डेप्रिसिएशन आहे त्या लीज होल्ड प्रिमायसेसवरती. मग डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम दॅट ॲसेट. जे ॲसेट्स असतील स्पेसिफिक त्याच्यातून ती अमाऊंट लेस करायची आहे. क्लिअर. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहिले आहे, ते आउटस्टँडिंग आहे अमाऊंट ₹500. दोन इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे, एकतर ॲड टू दॅट स्पेसिफिक एक्सपेन्सेस, त्या एक्सपेन्सेसमध्ये ती अमाऊंट आउटस्टँडिंग अमाऊंट ॲड करायची आहे आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीजमध्ये. क्लिअर. मग आपण इथं तर स्टार मार्क करून घेतलेला आहे. डेटर्सवरती दोन ॲडजस्टमेंट आहेत, सेकंड आणि थर्ड, म्हणून आपण 2 स्टार मार्क केलेत. परचेसेसवरती स्टार केला आहे कारण इथे रिटर्न दिलेले आहेत. नेक्स्ट, आता बघा इथे ॲडव्हर्टाइजमेंटवरती हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण तिथे स्टार मार्क केला आहे ॲडव्हर्टाइजमेंटला. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, राईट, म्हणून तिथे स्टार मार्क केला आहे. लीज होल्ड प्रिमायसेस त्याच्यावरती पण ॲडजस्टमेंट आहे म्हणून इथे स्टार मार्क केलेला आहे. क्लिअर. सगळं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला घेणार आहोत. फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेले आहेत. इन द बुक्स ऑफ मेसर्स मीरा अँड माधव ट्रेडिंग अकाउंट ॲज ऑन 31 मार्च 2019. नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज ऑन 31 मार्च 2019. नेक्स्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पर्टिक्युलर्स मीरा माधव दोघांच्या रुपीज करन्सी मेन्शन करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. हे एवढे फॉर्मॅट आपल्याला गरजेचे आहेत फायनल अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी. आणि आपण आता ॲडजस्टमेंट्स आणि ट्रायल बॅलन्सच्या एंट्रीज करणार आहोत.
सी फर्स्ट स्टॉक दिलेला आहे, ओपनिंग स्टॉक आहे, म्हणजेच कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. 2 ओपनिंग स्टॉक. डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे 25,000. नेक्स्ट डेटर्स कुठे येणार, ॲसेट्समध्ये 80,500 अमाऊंट आहे ॲसेट्स. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे कारण त्याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट्स आहेत, 80,500. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. सी बिल्स रिसिवेबल 10,000 कुठे येतात, ॲसेट्समध्ये. इथे लिहायचं आहे बिल्स रिसिवेबल. आउटर कॉलममध्ये अमाऊंट कारण ॲडजस्टमेंट नाही आहे त्याच्यावरती. क्लिअर. बिल्स रिसिवेबल आपण ॲसेट्समध्ये लिहिलेलं आहे 10,000 रुपीज. नेक्स्ट परचेसेस 2,08,500 ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं आहे 2 परचेसेस. इनर कॉलममध्ये अमाऊंट येणार कारण रिटर्न्स आहेत 2,08,500. क्लिअर. नेक्स्ट रिटर्न. आता हे जे रिटर्न आहेत ते काय आहेत, सेल्स रिटर्न आहेत. कुठे मेन्शन करतो आपण, सेल्समधून लेस करायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स मायनस रिटर्न. जो वर्ड ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असेल तोच मेन्शन करायचा. मायनस रिटर्न 1,000 रुपीज ब्रॅकेटमध्ये कारण निगेटिव्ह आहेत, लेस करायचे आहेत म्हणून. क्लिअर. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेसेस नंतर एक लाईन सोडायची आहे 2 कॅरेज इनवर्ड. 3,000 आउटर कॉलम. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड 4,500 ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. कॅरेज आउटवर्ड 2 कॅरेज आउटवर्ड. अमाऊंट किती आहे, 4,500 आउटर कॉलम. नेक्स्ट मोटर व्हेकल 55,000 ॲसेट्स. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस 1,800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. अमाऊंट किती आहे जनरल एक्सपेन्सेसची, 1,800 आउटर कॉलम. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी 900 रुपीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट 4,800 हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. ॲडव्हर्टाइजमेंट 4,800 प्रॉफिट अँड लॉस डेबिट. $4,800. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,200 आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, स्टार मार्क केलेला आहे म्हणून इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,200 प्रॉफिट अँड लॉस डेबिट. अमाऊंट किती आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरीची, 1,200 इनर कॉलम. नेक्स्ट ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स कुठे लिहितो आपण, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. 2 ड्रॉइंग्स.
अमाउंट मीरा 3500, माधव 2000. नेक्स्ट लीज होल्ड प्रिमाइसेस 1,10,000 ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याची अमाऊंट इनर कॉलममध्ये लीज होल्ड प्रिमाइसेस 1,10,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक 45,000 आउटर कॉलम अमाउंट ॲसेट्स कॅश ॲट बँक. अमाउंट आहे 45,000 आउटर कॉलम. नेक्स्ट फर्निचर ॲसेट्स 8,300. क्लियर. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिट साईडला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे 5,000 रुपीज. लायबिलिटीजमध्ये कॅपिटलचा बॅलन्स लिहिण्यासाठी 2-3 लाईन्स सोडायच्या आहेत आणि मग लिहायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. अमाउंट 5,000 रुपीज आउटर कॉलम. बँक ओव्हरड्राफ्ट आपण लायबिलिटीजमध्ये लिहिलं आहे 5,000 रुपीज. नेक्स्ट बिल्स पेबल 12,500 सेम लायबिलिटीजमध्ये बिल्स पेबल. बिल्स पेबलची अमाऊंट आहे 12,500. नेक्स्ट क्रेडिटर्स 68,000 लायबिलिटीजमध्ये. 68,000. नेक्स्ट सेल्स 3,25,000 सेल्समध्ये लिहायचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला 3,25,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग रेंट लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे आउटस्टँडिंग रेंट 2,000. नेक्स्ट अनपेड वेजेस सेम इफेक्ट. अनपेड मीन्स आउटस्टँडिंग. अनपेड वेजेस लायबिलिटीज आहेत. लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे अनपेड वेजेस 1,500. नेक्स्ट कॅपिटलचे बॅलन्सेस कुठे लिहितो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट मीराचं कॅपिटल आहे 75,000. नेक्स्ट माधव सेम अमाऊंट 75,000. नेक्स्ट परचेस रिटर्न 1,000 लेस फ्रॉम परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मायनस परचेस रिटर्न. अमाऊंट किती आहे 1,000 ब्रॅकेटमध्ये. क्लियर. आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्या इनर अमाऊंटची टोटल आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. 208,500 minus 1,000 207,500. Next 3,25,000 minus 1,000 3,24,000. नेक्स्ट आता आपली एक ॲडजस्टमेंट राहिलेली आहे सी ॲडव्हर्टाइजमेंटची हिडन ॲडजस्टमेंट आहे ती. आता त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्समध्ये काय सांगितलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 years फ्रॉम 1 October 2018.
हे जे फायनान्शियल इयर आहे, करंट फायनान्शियल इयर कधी स्टार्ट झालेलं आहे? फ्रॉम 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019, राईट. 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 हा पिरियड आहे फायनान्शियल इयरचा. आणि आपण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस कधी पे केलेले आहेत आणि किती वर्षांसाठी पे केलेले आहेत? फॉर 3 इयर्स, फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018. मग 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 किती दिवस होतात, किती महिने होतात? 1 ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 मंथ्स, राईट. 6 महिनेच आपण हे एक्सपेन्सेस करंट फायनान्शियल इयरसाठी यूज केलेले आहेत, राईट. आता 6 महिने कसे कॅल्क्युलेट केले आपण? इथे दिलेली आहे डेट, फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018. मग फ्रॉम 1 ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हा जो मार्च आहे इयर एंड, म्हणजेच ऑक्टोबर टू मार्च किती महिने होतात? 6 मंथ्स होतात. म्हणजे करंट फायनान्शियल इयरमध्ये 6 महिन्यांसाठीच आपण ॲडव्हर्टाइजमेंटचे एक्सपेन्सेस यूज केलेले आहेत किंवा एक्झॉस्ट केलेले आहेत. आणि आपण किती वर्षांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस पे केलेले आहेत? फॉर 3 इयर्स. मग 3 इयर्स मीन्स हाऊ मेनी मंथ्स? 12 दुने 24, 12 त्रिक 36, 36 मंथ्स, राईट. मग 36 मंथ्ससाठी आपण पे केलेले आहेत. या सगळ्या इन्फॉर्मेशनवरती आपण आता काय करणार आहोत? वर्किंग नोट प्रिपेअर करणार आहोत. आता मी इथे वर्किंग नोट इथे लिहिणार आहे. तुम्ही वर्किंग नोट बॅलन्स शीटच्या नंतर मेन्शन करायची आहे. सी, वर्किंग नोट, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, फॉर 3 इयर्स आहे, म्हणजेच किती? फॉर 36 मंथ्स, राईट. फॉर 36 मंथ्स, 36 मंथ्ससाठी किती पे केलेले आहेत? 4,800, 4,800, राईट. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 6 महिन्यांसाठी किती एक्झॉस्ट केलेले आहेत? मग इथे लिहायचं आपण देअरफॉर फॉर 6 मंथ्स काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट. 36 मंथ्स कसे केले आपण? इथे दिलेलं आहे फॉर 3 इयर्स. 3 इयर्स म्हणजेच 36 मंथ्स, 12 into 3. 36 मंथ्ससाठी 4,800 आहेत. मग 6 मंथ्ससाठी किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सी, 4,800 इंटू 6 डिवायडेड बाय 36 किती येतात? 800. म्हणजेच फॉर 6 मंथ्स 800 रुपीजच आपण एक्झॉस्ट केलेले आहेत. म्हणजेच 800 रुपीज आपले करंट इयरचे एक्सपेन्सेस आहेत, राईट. मग आता इथून तुम्हाला कळतं आहे की प्रीपेड एक्सपेन्सेस किती आहेत? प्रीपेड एक्सपेन्सेस 4,800 मायनस 800 दॅट इज रुपीज 4,000. 4,000 आपण ऑलरेडी पे केलेले आहेत पुढच्या 3 वर्षांसाठी, राईट. मग आपण इथे लिहिणार आहोत देअरफॉर प्रीपेड एक्सपेन्सेस 4,800 मायनस 800 इज इक्वल टू रुपीज 4,000. क्लिअर? 4,000 कसे आले? 4,800 पे केलेले, 800 रुपीज आपले 6 मंथ्सचे आले क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. आणि 4,800 मायनस 800 इज इक्वल टू 4,000 हे आपले प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत. क्लिअर? मग आता आपल्याला काय करावं लागेल? प्रीपेड एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट काय असतात? एकतर बॅलन्स शीट ॲसेट साईड आणि सेकंड त्या एक्सपेन्सेसमधून लेस करायचे आहेत. मग ॲडव्हर्टाइजमेंट आपण कुठे मेन्शन केलं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यातून लेस करायचे आहेत प्रीपेड एक्सपेन्सेस. $4,000 म्हणजेच आउटर कॉलममध्ये किती येतात? 800 जे करंट फायनान्शियल इयरमध्ये एक्झॉस्ट झालेले एक्सपेन्सेस आहेत. क्लिअर?
प्रीपेड लेस केले आपण 4000, त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. प्रीपेड एक्सपेन्सेस 4000 रुपीज. आता काय करायचं आहे आपल्याला, ॲडजस्टमेंट्स बघायच्या आहेत. ॲडजस्टमेंट आहेत. फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट्स बाय क्लोजिंग स्टॉक. $32,000 ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट्स. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ₹2,000. काय आहे, प्रोव्हिजन केलेलं आहे डेटर्ससाठी, डेट्ससाठी. तर काय करायचं आहे, दोन इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स. मग आपण लेस फ्रॉम डेटर्स, डेटर्समधून लेस करायचे आहेत प्रोव्हिजन फॉर डेट्स. अमाऊंट आहे ₹2,000. म्हणजेच इथे किती येणार, 80,500 मायनस 2,000, 78,500. राईट. आता हे जे प्रोव्हिजन फॉर डेट्स आपण लेस केले डेटर्समधून, त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे टू प्रोव्हिजन ऑन डेट्स 2,000. एकतर इथे तुम्ही पूर्ण फॉर्मॅट लिहून घेऊ शकता, बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD, त्याच्यातच ॲड करायचे आहेत प्रोव्हिजन ऑन डेट्स. किंवा जर आता काहीच दिलेलं नाही आहे तर जे आहे तेच डायरेक्टली लिहू शकता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, लाईक प्रोव्हिजन ऑन डेट्स 2,000. ओके, ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट झालेत, एक प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड आहे लेस फ्रॉम डेटर्स. नेक्स्ट आहे थर्ड ॲडजस्टमेंट, क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स @3%. आता डेटर्सवरती 3% आपल्याला डिस्काउंट द्यायचा आहे. मग डेटर्सची अमाऊंट किती आली आपली, प्रोव्हिजन लेस केल्यानंतर 78,500 मायनस रिझर्व्ज @3%. आता 78,500 वरती 3% कॅल्क्युलेट करायचे आहेत. 78,500 इंटू 3%, 2355 ही अमाऊंट लेस करायची आहे. 78,500 मायनस 2355, 76,145. राईट. आउटर कॉलममध्ये आपण ही अमाऊंट लिहिली आहे 76,145 रिझर्व्ज लेस केल्यानंतर. मग रिझर्व्सचा सेकंड इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2355. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे रिझर्व्ज ऑन डेटर्स 2, रिझर्व्ज ऑन डेटर्स 2355. म्हणजेच आउटर कॉलममध्ये किती अमाऊंट येणार, 4355. क्लियर. 2,000 प्लस 2355. नेक्स्ट फोर्थ ॲडजस्टमेंट, व्हॅल्यूड ऑफ लीजहोल्ड प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019 ₹1,00,000. लीजहोल्ड प्रिमायसेसची ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट किती होती, 1,10,000 आणि आत्ता किती झालेली आहे ॲट द एंड ऑफ द इयर 1,00,000. म्हणजेच जो डिफरन्स आहे 1,10,000 मायनस 1,00,000, 10,000चा जो डिफरन्स आहे ते डेप्रिसिएशन आहे. मग लेस फ्रॉम लीजहोल्ड प्रिमायसेस, लेस डेप्रिसिएशन 10,000. आउटर कॉलममध्ये अमाऊंट येणार 1,00,000. सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन 10,000. क्लियर. नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट,
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण कुठे लिहिलं आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग ॲड करायचे आहेत. ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. $500 म्हणजेच आउटर कॉलमला किती येणार? 1700. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीज. आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट 500. क्लिअर? आता काय करायचं आहे? सगळ्या इनर कॉलमची टोटल करून आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. चेक करायचं आहे आपण सगळे आउटर कॉलममध्ये अमाऊंट्स लिहिलेल्या आहेत का. 4800 मायनस 4800 इथे सगळे झालेले आहेत. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला क्लिअर आहे सगळं. आता आपण ग्रॉस प्रॉफिट आहे की ग्रॉस लॉस आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सी 3,24,000 प्लस 32,000 3,56,000. मग इथे लिहायचे 3,56,000 मायनस 25,000 मायनस 207,500 मायनस 3,000 किती येतात? 1,20,500. ग्रॉस प्रॉफिट आहे. इथे लिहायचं आहे 2 ग्रॉस प्रॉफिट. कॅरी फॉरवर्ड 1,20,500. हा ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती आहे? 1,20,500. आता हे जे 1,20,500 आहेत त्याच्यातून डेबिट साईड लेस करायची आहे. 1,20,500 मायनस 4,500 मायनस 1,800 मायनस 900 मायनस 800 मायनस 1,700 मायनस 4,355 मायनस 10,000 किती येतात? 96,445. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो इथे लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. अमाऊंट किती आहे? 96,445. इथे खाली टोटल लिहायची आहे 1,20,500. 1,20,500 1,20,500. क्लिअर? नेक्स्ट आता हा जो प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट 96,445 तो कुठे कॅरी फॉरवर्ड होणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण तुम्ही जर नीट बघितलं तर ट्रायल बॅलन्समध्ये किंवा ॲडजस्टमेंट्समध्ये किंवा कुठेही त्यांचा रेशो मेन्शन केलेला नाही आहे. कुठच्या रेशोमध्ये प्रॉफिट आणि लॉस शेअर करायचा आहे ते. जेव्हा रेशो मेन्शन केलेला नसतो तेव्हा इक्वल रेशोमध्ये प्रॉफिट किंवा लॉस त्यांना कॉन्ट्रीब्यूट किंवा डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. क्लिअर? मग 96,445 हा जो प्रॉफिट आहे त्याला डिवायडेड बाय 2 करायचा आहे. डिवायडेड बाय 2 किती येतात? 4,8222 म्हणजेच 48,222 रुपीज. आणि इथे 0.5 आहे म्हणजे ₹1 एकाला जास्त म्हणजे 23 एकाला द्यायचे आहेत आणि एकाला 22 द्यायचे आहेत. क्लिअर? मग हा जो प्रॉफिट आहे 96,445 रुपीज तो आपण इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. 96,445 आपला नेट प्रॉफिट आहे आणि त्याला आपण डिवायडेड बाय 2 केलं आणि ही अमाऊंट आलेली आहे. राईट? मग एका पार्टनर्सच्या कॉलममध्ये म्हणजे सपोज आता मीराच्या कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत 48,223
0.5 आहे म्हणून 23 लिहिलेलं आहे. सेकंड पार्टनर माधवच्या कॉलममध्ये येणार 48,222 राईट, कारण आपला 0.5 आहे म्हणून आपल्याला असं करावं लागलं, 1 रुपया इकडे तिकडे दाखवावा लागतो, एकाला जास्त एकाला कमी 1 रुपी. मग 48,223 आणि इथे 48,222 असं आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रॉफिट. दोघांची टोटल करायची आहे 75,000 प्लस 48,223 किती येतात 1,23,223 1,23,223. नेक्स्ट 75,000 प्लस 48,222 1,23,222. क्लिअर. मायनस आता ह्याच्यातून माधवचं ड्रॉइंग लेस करायचं आहे -2,000 1,21,222 1,21,222 राईट. नेक्स्ट 1,23,000 ही जी अमाऊंट आहे 1,23,223 मायनस 3,500 किती येतात 1,19,723 1,19,723. हे काय आहे टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड, कॅपिटलचा बॅलन्स आहे. दोघांची टोटल इथे लिहायची आहे 1,23,223. नेक्स्ट 1,23,222. क्लिअर. आता हा जो बॅलन्स आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे लायबिलिटीजमध्ये. लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे कॅपिटल. मीरा माधव. मीराचा बॅलन्स किती आहे 1,19,723. माधव 1,21,000 हा बॅलन्स 1,21,222. दोघांची टोटल किती येते 1,19,723 प्लस 1,21,222 2,40,945. आता काय करायचं आहे बॅलन्स शीट टॅली होते की नाही ती चेक करायचं आहे. 1,40,945 प्लस 5,000 प्लस 12,500 प्लस 68,000 प्लस 2,000 प्लस 1,500 प्लस 500 किती येतात 3,30,445. डायरेक्ट लिहायची नाही आहे टोटल, आधी पेन्सिलने इथे लिहून ठेवायची आहे 3,30,445. इथे मी लिहिलेली आहे 3,30,445 जी लायबिलिटीज साईड आलेली आहे राईट, कारण आपल्याला अजून ॲसेट्स चेक करायची आहे म्हणून. नेक्स्ट ॲसेट्स काय आहेत 76,145 प्लस 10,000 प्लस 55,000 प्लस 1,00,000 प्लस 45,000 प्लस 8,300 प्लस 4,000 प्लस 32,000 किती येतात 3,30,445. आणि आपण इथे पण तीच टोटल लिहिलेली होती पेन्सिलने 3,30,445. म्हणजेच बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. दोन्हीकडे सेम अमाऊंट जी आलेली आहे ती मेन्शन करायची आहे 3,30,445 3,30,445. क्लिअर. आपण काय